नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? पण काळजी घ्या कारण की थंडीचं प्रमाण हे वाढलेलं आहे. स्वतःची काळजी घ्या आणि लहान मुलांची स्पेशली काळजी घ्या. आणि थंडी वाढल्यामुळे कसं आहे ना, की भूक पण वाढते आणि आपल्याला काय बनवावं हा प्रश्न पडतो. नाश्त्याला काय बनवायचं किंवा जेवायला काय बनवायचं? सो मी एक जुगाड केला होता. तुम्हीही तो नक्कीच ट्राय करा. चपाती राउंड शेपमध्ये कट करून घेतली होती. बटाट्याची चटणी त्यात भरली आणि त्याला टोमॅटो सॉस लावला आणि वरतून जी पाणीपुरीची शेव असते ना, ती लावायची. माझ्याकडे ती सध्या नव्हती म्हणून मी जाड शेव वापरली आहे. असं मी स्नॅक सिंपलसं बनवलं होतं. तुम्हीही नक्की ट्राय करा. मुलांनाही नक्की आवडेल आणि तुपात किंवा बटर टाकून तुम्ही ते शॅलो फ्राय करू शकता. आणि उरलेल्या ज्या चपात्या असतात ना, कट केल्यानंतर त्याच्यात तुम्ही डीप फ्राय करून चाट मसाला वगैरे टाकून त्याही खाऊ शकता. आता हे झालं ब्रेकफास्टचं. जेवणाला काय बनवायचं? तर जेवणाला सांगितलं होतं सगळ्यांनी उडदाची आमटी. सो मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं. लसूण, आलं, कोथिंबीर घेतली होती आणि ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊन मसाला तयार केला. तेल टाकून मसाला परतवायला घेतला आणि परतवताना जर तुम्ही मीठ टाकलं ना, तर मसाल्याला तेल लवकर सुटतं आणि डाळ शिजवलेली होती उडदाची डाळ. उडदाची डाळ का? तर उडदाची डाळ ही उष्ण असते, पचायला जड असते आणि जी भूक लागलेली असते ना आपल्याला, ती शांत करण्याचं काम ही उडदाची डाळ करत असते. तशाच सगळ्याच डाळींमधनं आपल्याला प्रोटीन भेटतं, पण हिवाळ्यात जास्ती करून उडदाची डाळ खावी. आणि आम्ही ही उडदाची डाळ तशीच मस्त बनवली होती. तुम्हीही नक्की ट्राय करा. पण आमची भूक शांत न झाल्यामुळे आम्ही परत मसाला दुधावरती ताव मारला आणि आजचा दिवस असा संपवला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.